नमस्कार मंडळी, कसं आहात तुम्ही? तर एवढ्या छोट्या गोष्टीने काय होतंय, किरकोळ आहे असा हलगर्जीपणा आपल्या जीवावर बेतू शकतो. त्यामुळे 1 मिनिट थांबा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा. मी मोबाईलवर नुकताच व्हिडिओ बघत होती आणि एक घटना बघितली, ती म्हणजे अहमदाबादची. तिथले पोलीस इन्स्पेक्टर वनराज मंजिरिया यांचा रेबीज होऊन मृत्यू झाला. तर त्यांच्या घरातील पाळीव कुत्र्याने म्हणजे जर्मन शेफर्डने फक्त नेल स्क्रॅच म्हणजे खरचटले त्यांना. त्या कुत्र्याबरोबर मस्ती करताना त्यांना स्क्रॅच झाले. तर त्यांचा असा समज झाला की थोडंसं तर खरचटलं आहे आणि आपण आपल्या कुत्र्याला रेग्युलर व्हॅक्सिनेशन देतो, त्यामुळे त्यांनी ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि त्याचा परिणाम असा झाला की त्याच कुत्र्याच्या नखामुळे खरचटल्यामुळे वनराज सरांचा रेबीज होऊन मृत्यू झाला. तर दुसरी घटना अगदी सेमच झाली उत्तर प्रदेशमध्ये तिथला स्टेट लेवलचा कबड्डी प्लेयर ब्रिजेश हा रस्त्याने जात होता आणि त्याला रस्त्याने जात असताना नालीमध्ये गटारीत 2 महिन्याचं कुत्र्याचं छोटंसं पिल्लू दिसलं आणि मग त्याने माणुसकी म्हणून ते कुत्र्याला बाहेर काढलं. पण बाहेर काढत असताना त्या कुत्र्याचं नख किंवा दात त्याला लागला आणि त्याने देखील या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि काही दिवसानंतरच त्याला सिम्पटम्स जाणवायला लागले आणि त्याचा देखील रेबीज होऊन मृत्यू झाला. तर सांगायचं तात्पर्य एवढंच की आपल्या लोकांची मानसिकता असते की कुत्र्याचं फक्त नखच तर लागलं आहे ना आणि काय त्यात एवढं, किंवा आमच्या कुत्र्याला आम्ही रेग्युलर व्हॅक्सिनेशन देतो तर इंजेक्शन कशाला घ्यायचं, फक्त चावला का तेव्हाच घ्यायचं किंवा दात लागला का तेव्हाच इंजेक्शन घ्यायचं, हा खूप मोठा गैरसमज आहे. सध्या रेबीजचं प्रमाण खूप वाढलं आहे आणि रेबीजमुळे मृत्यूचं. तर ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरातील सगळ्यांना जागृत करा, लहान मुलांना जागृत करा आणि ज्यांच्या घरात कुत्रे पाळतात त्यांनी सतर्क राहा आणि काळजी घ्या. व्हिडिओ वॉच केल्याबद्दल थँक्यू.